मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा आता आरोहीच्या शेजारी तिच्या रूममध्येच झोपलेली असते आणि त्याच वेळेला आता ती तिला झोपवायचा निवांतपणे प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता तिला मनामध्ये कुठेतरी धाकधूक असते की आता आपण जे आहे ते इथून लवकरच बाहेर पडणार आहोत. म्हणजेच काय तर आपण आता उद्या सकाळी इथून निघून जाणार आहोत. मग आपल्या मुलीचं काय, हे असे विचार आहेत ना तिच्या मनात येत असतात. कारण तिला कळत असतं की काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड नेमकी कसली काय हे तिला पुराव्यानिशी शोधून काढायचं असतं आणि त्यासाठी तिची खूपच जास्त धावपळ गडबड सुरू असते. एकीकडे तिला रडायला सुद्धा येत असतं, कारण जे काही आता अक्षय तिला बोललेला असतो आणि तिला माफी मागायला लावलेली असते ना, त्यामुळे तिचे आता अश्रू अनावर झालेली असतात. तिला आता खूप जास्त स्वतःचा त्रास होऊ लागतो आणि ती आता बेडरूममध्येच बसलेली असते. तेवढ्यातच आता तिकडे अक्षय आलेला असतो. त्याच वेळेला अक्षय आल्यानंतर रमाला म्हणत असतो की मला माहिती आहे जे काही होतंय त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, पण तू चुकीचे आरोप आपल्या इरावती आत्यावर लावलेस. ते आरोप तू लावायला नको होतेस, कारण मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये ना ती दोषी नाही आहे आणि तरीसुद्धा तिच्यावर आरोप केलेस. गेल्या 7 वर्षामध्ये प्रत्येकाचीच सगळी पद्धतच बदलली आहे. प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करून जगतो. त्यामुळे आई आजी जे काही वागली ते आमच्यासाठी नवीन नाही आहे, जरी तुझ्यासाठी नवीन असलं तरीसुद्धा. त्यामुळे तुला असं वाटत असेल की आई आजी अचानक घर सोडून कशी गेली, पण त्याला इरावती आत्या जबाबदार नाही. त्यामुळे प्लीज डोक्यातून या सगळ्या गोष्टी काढून टाक आणि कामाला लाग, असं देखील आता तिला म्हटलं जात असतं. त्यावर मात्र ती आता म्हणत असते की मी उद्या या घरातून जाणारच आहे. फक्त मला पार्वती आजींची काळजी वाटते आणि ती मी बोलून दाखवली, बस इतकंच. असं देखील रमा आता बोलत असतानाच तिला अक्षय सांगत असतो की पार्वती आजीची काळजी घेऊ नकोस, कारण या 7 वर्षामध्ये ना ज्या काही गोष्टींची काळजी घ्यायची होती ती सगळी मी घेतलेली आहे. जेव्हा तू सोडून गेलीस ना तेव्हा या गोष्टींचा विचार केला नाहीस ना, मग आता तरी या सगळ्या गोष्टींचा विचार का करतेस आणि कशाला स्वतःला त्रास करून घेतेस. कारण या 7 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात आणि आज मी जो काही रस्त्यावर आलोय ना त्यालासुद्धा सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. म्हणजे तू अचानक आमचं घर काय सोडून गेलीस आणि त्यानंतर आमच्यावर काय पाता आली हे मी योग्यरित्या ओळखू शकतो आणि त्यामुळेच ना मला या सगळ्याबद्दल प्लीज बोलूच नकोस, असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलत असतो. तर आता रमासुद्धा अक्षयकडे बघून बोलते की 7 वर्षाआधी मी तुम्हाला सोडून गेले हे दिसतंय, पण यामध्ये माझी काय मजबुरी होती, काय झालं होतं, या सगळ्या गोष्टी कधी विचार केला का शोधायचा. त्यावर अक्षय म्हणतो की तू तुझ्या मर्जीने बाहेर पडलीस, तुला त्यामध्ये काही वाटलं नाही. मग जेव्हा तू तुझ्या मर्जीने घराबाहेर पडलीस तर मग मी तरी या सगळ्याचा शोध का घेऊ. मग तुम्ही मला माझ्यावर जे काही आरोप करताय ना ते चुकीचे आहे असं वाटत नाही. कोण आपल्या इतक्या लहान मुलाला, म्हणजेच जी जन्माला आली आहे बाळ, तिला सोडून आपली आई लांब जाऊ शकते. कोणती आई हे करेल. मी तर असं मुळीच करणार नाही. मग आता तूच तर या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यासाठी सुद्धा काही कारणं होती. मग कोणती होती ती कारणं मलाही कळू देत ना. तेव्हा तर तू मला काहीच सांगितलंच नाही. मग आता माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत, त्यामुळे मी बोलू शकत नाही. पुरावे माझ्याकडे असतील ना तर मी तुम्हाला चांगलंच याबद्दलचं उत्तर देईन, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि मग तुम्ही काय करत होतात इतके दिवस. तुम्ही का नाही शोधून काढले तो पुरावे. मला म्हणताय ना पुराव्यांचं, तुम्ही का नाही शोधून काढलेत पुरावे. मग आता द्या ना मला उत्तर. त्याबरोबर आता तो काहीसुद्धा बोलत नाही, तो शांतच राहतो, कारण त्याच्याकडे पुरावे नसतात ना. आणि वर तो सगळे पुरावे ना आता रमाकडे मागत असतो, पण रमाने सुद्धा त्याला चांगलंच वेटीस धरलेलं असतं. रमाही म्हणत असते की जर तुमच्याकडे पुरावे नाही आहेत, तुम्ही 7 वर्षामध्ये काही शोधू शकला नाही आहेत, तर त्याची सगळी चुकी माझ्यावर तुम्ही लादताय. तुमचं हे कितपत योग्य आहे, काय वाटतंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्या सोयीस्कररित्या करताय, पण या सगळ्या गोष्टींचा ना वेगळंच वळण आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं तुमच्यापासून लांब राहायला आणि याचसाठी मी तुमच्यापासून लांब राहिले होते, पण त्याचा इतका
विचित्र अर्थ निघेल ना याचा स्वप्नातही मी विचार केला नव्हता. आता माझ्याकडे काही पुरावे नाहीत म्हणून. मग आता अक्षय म्हणतो, तुला कोणीही माझ्यापासून लांब राहायला सांगितलं आणि तू लगेच लांब राहिलीस? इतकी मूर्ख आहेस का तू? त्यावर रमा म्हणते, तशी मजबुरी होती. मग जे काही होतं ना तुझं ते तुझ्यापाशीच ठेव, कारण आता तुझ्याकडे उत्तर द्यायला ना पुरावे आहेत ना काही. कारण 7 वर्षात तू काही करू शकली नाहीस तर आता काय करणार आहेस? असं देखील आता इकडे मात्र अक्षय जो आहे तो रमाला बोलत असतो. त्यावर रमाला रडू येत असतं, कारण रमाचं दुःख फक्त एकट्या रमालाच माहिती असतं. कारण रमाने या 7 वर्षामध्ये किती काही यातना सहन केलेल्या आहेत आणि डोळ्यांवर विश्वास ठेवून अक्षयने इरावतीला जे काही घरात ठेवून घेतलेलं आहे त्यामुळे रमा आता खूपच जास्त रडू लागते. पण आता रमा अक्षयच्या रूममधून जाताना एकच वाक्य अक्षयला म्हणते की बघा, काही झालं ना तरीसुद्धा ना मी या सगळ्याचा 24 तासाच्या आत शोध घेईन, हा माझा तुम्हाला शब्द आहे. 7 वर्षात जे केलं नाही ना मी ते या 24 तासांमध्ये मी करेल, असं देखील रमा आता अक्षयला सांगते. त्याबरोबर आता अक्षय जो आहे तो खूपच जास्त घाबरतो, दचकतो. त्याला तर धक्काच बसतो की रमा हे सगळं काही डायरेक्ट बोलून कशी काय केली. पण आता रमाने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात ना त्या अगदी विचार करून ती बोललेली असते. दुसरीकडे आता सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सगळीच जण बसलेली असतात. तेवढ्यातच आरोही धावत धावत येते आणि आरोही अक्षयला म्हणत असते की बाबा बाबा. त्यावर अक्षय म्हणतो, काय झालंय बाळा? तर आता आरोही सांगते की आईनं दचकून झोपेतनं उठली. बहुतेकेनं तिला खूप जास्त मोठं असं स्वप्न पडलं वाटतं. त्याबरोबर आता तिथं रमा येते. रमा म्हणते की काही नाही झालंय मला, कारण इरावतीनं आता त्या गोष्टीचा सुद्धा इश्यू करायला घेतलेला असतो ना, कारण आता हिला जायचं नसेल त्याचसाठीची नाटकं सुरू असतील, बाकी काही नाही. पण आता रमा तिथे येऊन म्हणते की मला ना फक्त एक वाईट स्वप्न पडलं होतं, ते म्हणजे आई आजींचं. आई आजीला कोणीतरी बांधून ठेवलं आहे असं स्वप्न मला पडलं. मला आई आजींची काळजी वाटते, मला आई आजींना बघावंसं वाटते, असं काहीच रमा बोलत असते. मग आता इथे ठसका लागू लागतो लगेच मालविकाला, कारण मालविकाला माहिती आहे ना ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही तिच्या समोर घडलेल्या होत्या आणि त्यामुळे आता हिला तसं स्वप्नही दिसले. त्यामुळे आता ती थोडी घाबरलेली असते आणि जेव्हा ती आता घाबरते तेव्हा मात्र आता एकदमच चकित होते. तर दुसरीकडे आता मालविका पटकन पाणी पिते. पण याचा समज जो आहे ना तो खरं तर आता झालेला असतो, तो म्हणजे रमाला. रमा म्हणत असते की जरा व्हिडिओ कॉल लावलात तर बरं होईल, जरा लावता का हो व्हिडिओ कॉल? तर अक्षय म्हणतो की हां थांब, मी आई आजीला व्हिडिओ कॉल लावतो, मगच तुला शांती वाटेल ना. त्यावर लगेच आता इथे जी इरावती असते ना ती म्हणते की अक्षय तू राहू दे, मीच लावते आता व्हिडिओ कॉल. पण इथे ना मालविकाला समजत असतं की आता आपण 12च्या भावात जाणार आहोत आणि त्यामुळेच आता ती तिकडनं काढता पाय घेत असते. लगेचच ती आता निघत असते. तर अक्षय तिला म्हणत असतो की आत्या लाव गं लवकर कॉल, हिच्या मनाची शांती कर, हिला कालपासून आई आजीची खूप काळजी वाटते, तिला तर स्वप्नही पडले, एकदा का ती बोलली का तिला बरं वाटेल. आणि आई आजीची काळजी इतकी वाटत असते ना रमाला, हे बघूनच अक्षयला एकदमच असं छान वाटत असतं. कारण आई आजी इतकी तिच्याशी वाईट वागूनसुद्धा आज रमा आई आजीचा इतका विचार करते, हेच तिच्यासाठी एक वेगळं काहीतरी जाणवत असतं आणि म्हणूनच तो मात्र आता या सगळ्याचा विचार करू लागतो. तर आता पार्वती आजींना लावताय ना व्हिडिओ कॉल असं आता मुद्दामून पुन्हा एकदा ती म्हणू लागते. त्यावर आता ताराने मात्र डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण तिलाही कळत नसतं की हे नेमकं घरात चाललंय तरी काय. दुसरीकडे आता इरावतीने त्या लगेच ड्रायव्हरला कॉल करून सांगून टाकलेलं असतं की कधीही काही होऊ शकतं, तुला व्हिडिओ कॉलही येऊ शकतो, तेव्हा 10 सेकंदपेक्षा जास्त त्या म्हातारीला बोलू द्यायचं नाही, हे तर आता ठरलेलं असतं. आणि त्यामुळेच आता तो पूर्णपणे इन्स्ट्रक्शन पार्वती आजीला देऊ लागतो आणि म्हणतो की आता एक व्हिडिओ कॉल येईल, त्यामध्ये तुला तुझ्या नातसुनेसोबत बोलायची संधी मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त बोलत बसायचं नाही आहे,
कारण या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. सरळ त्यांना सांगायचं की इथे नेटवर्कचा इश्यू आहे आणि त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही आहे, 10 सेकंदपेक्षा जास्त मी तुला बोलू देणार नाही, असं देखील आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे आता इरावतीनं व्हिडिओ कॉल लावलेला असतो आणि त्यामुळे आता इथे पार्वती आजीला सोडून दुसरीकडे बसायला सांगितलं जातं. कारण असं कळायला नको ना की तिला बांधून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी हे सगळं काही आता त्या माणसाचं सुरू असतं. इकडे रमा आता पार्वती आजींशी बोलत असते. त्यावेळेला तो माणूस पार्वती आजींच्या बाजूलाच उभा असतो. पार्वती आजींना रमा विचारत असते की कसं वाटतंय पार्वती आजी फिरताना. तर रमाला पार्वती आजी सांगतात की मी मस्त मजेत आहे, तुम्ही कोणीही माझी काळजी करू नका. आणि असंच बोलून आता इकडे मात्र रमा म्हणत असते की काहीतरी गडबड आहे. त्याच वेळेला रमा आता अक्षयकडे फोन देते. अक्षयही पार्वती आजीला म्हणतो की अगं पार्वती आजी, मला ना खूप जास्त काळजी वाटत होती. सोबत रमाला सुद्धा स्वप्न पडलं होतं गं, त्यामुळे थोडं वाईट वाटलं, विचित्र वाटलं. पण ना मला आता खात्री आहे की सगळं काही ठीक आहे त्याची, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती ऐकते ना, तेव्हा मात्र आता पार्वती आजी मनातून खूपच जास्त दुखावली गेलेली असते. कारण तिला कळत असतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदमच विचित्र पद्धतीने कळत आहेत आणि त्याचसोबत याबद्दल रमालासुद्धा कळत आहे, म्हणजेच काहीतरी गडबड नक्कीच आहे. तर दुसरीकडे मात्र आता इरावती अक्षयला सांगू लागते की बघितलंस का, पार्वती आजी एकदमच मजेत आहे आणि उगाचच तुम्हा लोकांना स्वप्न काय ते पडतात आणि काय, त्यामुळेच ना मला ना कळतच नाही काय करायचं आणि काय नाही ते. दुसरीकडे रमाच्या डोक्यात लगेच कल्पना येते. रमाला आठवतं की काल जेव्हा आपण आईस्क्रीम खात होतो तेव्हा मध्येच एक गाडी बंद पडली होती आणि ती गाडी दुसरी तिसरी कोणाची नसून ती गाडी नक्कीच पार्वती आजीला घेऊन जाणारी होती. म्हणजेच पार्वती आजीला किडनॅप केलेलं आहे आणि ते किडनॅपिंग या इरावतीनंच केलेलं आहे याची पूर्ण खात्री आता रमाला वाटत असते. म्हणूनच रमा आता पार्वती आजींची खूपच जास्त काळजी करू लागलेली असते. सोबतच आता या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे इरावतीसुद्धा थोडी जी आहे ती दचकलेली असते. कारण इरावतीने सुद्धा एवढा विचार केलेला नसतो, पण रमाला आता कळून चुकलेलं असतं की या सगळ्यामध्ये इरावतीचा हात आहे आणि पार्वती आजीच्या जीवालासुद्धा धोका आहे. म्हणजेच पार्वती आजीला किडनॅप करून ठेवलेलं आहे यावर पूर्णपणे खात्री रमाची बसलेली असते. कारण काल जेव्हा ती तिला गाडी दिसते तेव्हा त्या गाडीत असणारी बाई तिने सुद्धा हीच साडी नेसली होती, जी साडी आज पार्वती आजीने नेसली आहे. त्यामुळेच आता रमा थोडी कन्फ्युजनमध्ये असते. रमा लगेचच शिंदेंना कॉल करते आणि शिंदेंना या सगळ्याबद्दल सांगू लागते. म्हणत असते की तुम्हाला मी एक गाडी नंबर पाठवते, मला ना त्या गाडीचा नंबर व्यवस्थितपणे शोधून द्या, मला त्याबद्दलची पूर्ण डिटेल्स हवे आहेत. तर त्यावर शिंदेंनी आता तिला सांगितलेलं असतं की मी सगळ्याचा शोध घेतला आहे, पण त्या अशा ज्या काही नंबर प्लेट्स असतात ना त्या मुद्दामून बनवल्या जातात काही गैरकामं करण्यासाठी आणि इथेसुद्धा तसंच झालेलं आहे. म्हणजेच हे सुद्धा गैरवर्तवणुकीचंच काम झालेलं आहे. त्यामुळे ती प्लेट कुठपर्यंत आहे, म्हणजे ती नक्की गाडी कोणाच्या नावावर आहे हे खरंच कळू शकत नाही, असं देखील शिंदेने आता रमाला सांगितलेलं असतं. तर आता रमाला खात्री पडते की या सगळ्याच्या मागे दुसरं तिसरं कोणीही नाही तर नक्कीच ही इरावती आहे. कारण इरावतीची चालबाल ही आता रमा ओळखू लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता तिला कळून चुकलेलं असतं की या सगळ्याच्या मागे ही इरावती आहे. म्हणूनच ती आता या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते. त्याच वेळेला रूममध्ये इरावती आणि मालविका कशा बशा पळत आलेल्या असतात, रूमचा दरवाजा लावून घेतात. त्याच वेळेला आता जी मालविका आहे ती इरावतीला म्हणते की बघितलंत ना काय गोंधळ झाला तो बाहेर, म्हणजे ती रमा किती पोचलेली आहे हो, तिनं डायरेक्ट स्वप्न पडलं काय म्हणाली आणि तिनं आपल्याकडनं फोनही लावून घेतला. खरंच असं स्वप्न वगैरे पडतं का? त्यावर आता मालविकाला इरावती म्हणते की काही स्वप्न वगैरे अशी पडत नसतात गं, उगाच ती सांगत होती.
ती ना आपल्यावर संशय घेते आणि तिला ना आता खात्री पटली आहे, त्यामुळेच तर ती हे सगळं करते. पण या सगळ्यात आहे ना आपल्याला एक चूक करून चालणार नाही आहे. आपल्याला काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे या सगळ्यात ना तिकडनं पार्वतीची सुटका करायला हवी, म्हणजे दुसरीकडे तिला शिफ्ट करायला हवं. आणि ही जी रमा आहे ना या सगळ्याच्या शोधात आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्या पार्वतीची जागा बदलायची आणि या रमाला घराबाहेर पडू द्यायचं नाही. जोपर्यंत आपण पार्वती आजीला दुसऱ्या ठिकाणी सेट करत नाही तोपर्यंत. आता हे सगळं बोलणं ना आता रमाने ऐकलेलं असतं दाराबाहेर उभं राहून. त्यामुळे आता रमा म्हणते की आता कोणत्या गोष्टी लपवणार आहात माझ्यापासनं? मी सगळं काही ऐकलेलं आहे. म्हणजे नक्कीच आपल्या पार्वती आजीला तुम्हीच किडनॅप केला आहे यावर माझा विश्वास होताच. आता तो अजून 100% खरा झाला. म्हणजे या सगळ्याच्या पाठीशी तुम्हीच आहात हे नक्कीच झालेलं आहे. तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन ना इतका विचित्र विचार कराल ना असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. इतका भंगार विचार तुम्ही केलेला आहे. असं देखील आता इकडे रमा ही बोलत असते. आणि रमा जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता इरावती खूप जास्त घाबरते. तर इरावती जी आहे ती आता म्हणू लागते की मला माहिती आहे तू या सगळ्या गोष्टी अक्षयसमोर जाऊन बोलणार, पण अक्षयचा तुझ्यावर विश्वास बसणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी मी माझ्या परीने केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर तो तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. आणि सांगून तू काय सांगणार आहेस? जा बिंदास सांग, तुला काय सांगायचं आहे ते. पण तुझ्यावर अक्षय बघ जराही विश्वास ठेवणार नाही आहे. कारण मी हे जे काही मगरमच्छ आसू आहेत ना ते जरा अक्षयसमोर दाखवले तर मग बघ अक्षय कसा पाघळतो ते. त्याबरोबर लगेचच आता ती रडायचं नाटक करतच जाऊ लागते. आणि ती आता रडायचं नाटक करत जेव्हा पुढे जाते तेव्हा अक्षय तिथेच हॉलमध्ये असतो. तर मुद्दामूनच ती आता जोरजोरात रडत असते आणि ते नाटक करू लागते. त्यावर रमाला कळतं की ही किती चालबाज बाई आहे. तर रमा तिथेच बेडरूममध्ये उभी असते. तर मालविका आणि त्याचसोबत इरावती दोघीही जणी बाहेर गेलेल्या असतात. पण रमा बेडरूममध्ये असताना विचार करते की ही जी मला बोलते ना की मला बाहेर पडू देणार नाही, पण आता मला ह्यांच्याच चालीने चालावं लागणार आहे आणि मी काही झालं तरी इथून बाहेर पडणारच. इकडे इरावतीनं रडून धिंगाणा घातलेला असतो. त्यामुळे अक्षय तिथे येतो. अक्षय तिथे येऊन आता इरावतीला विचारतो काय झालंय का आत्या, कशाला रडतेस, कशाला त्रास करून घेतेस इतका. त्यावर मात्र आता अक्षयला इरावती सांगते की आता ही रमा तुझी एक्स बायको माझ्यावर आरोप करते रे. म्हणजे ती सरळ बोलते की मी किडनॅप केलेला आहे आणि माझ्यावर आरोप घेते की मी पार्वती आजीला कुठेतरी किडनॅप करून ठेवले म्हणून. आता ठेवले काय, केलंच आहे. उगाच खोटं कशाला बोलीन मी? माझ्याकडे फक्त पुरावे नाही आहे तो, नाही तर ते पुरावेसुद्धा तोंडावर मारलेच असते मी तुमच्या. तर इकडे मात्र आता अक्षय भयंकर असा चिडलेला असतो. ही कोणती पद्धत आहे माझ्या आत्याशी बोलायची? या भाषेत माझ्या आत्याशी बोलायचं नाही हा. आता इरावती अजूनच रडायचं नाटक करते आणि जोरजोरात रडू लागते. त्यावर अक्षय आता रमाला म्हणतो की प्लीज तू या सगळ्यामध्ये लक्ष देऊच नकोस. आत्ताच तुला व्हिडिओ कॉल लावून दिला ना, तू पाहिलंस ना पार्वती आजी तिकडे मजेत आहे, तरीसुद्धा तुझं काय चाललंय ग सारखं असं आता अक्षय म्हणतो. आता रमा अक्षयला म्हणत असते की तुम्ही का समजून घेत नाहीये, तुम्हाला का गोष्टी कळत नाहीयेत, ही बाई तुमचा चुकीचा वापर करते. मग आता अक्षय भयंकर चिडतो. अक्षय म्हणतो की काय तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का बाई वगैरे? चुकतंय हा तुझं, हे सगळं खूप चुकतंय. म्हणजे तू जेव्हा मला सोडून गेलीस तेव्हा आमचं घर आणि सगळ्या काही गोष्टी ना या इरावती आत्याने सांभाळल्या. म्हणजेच इरावती आत्याने आतापर्यंत या मुलांना लहानाचं मोठं केलं आहे, त्याचसोबत हे घरही सांभाळलं आहे. आणि आज त्या इरावती आत्याला तू इतकी नावं ठेवतेस? नाही या, मी हे सहन करणार नाही. तर आता रमा बोलते मला ना बाकी काही गोष्टी माहीत नाही, मला फक्त माझ्या मुलीचं पडलेलं आहे, मी माझ्या मुलीसाठी या घरात आहे. तर आता झालेत तुझे दिवस, तू निघू शकतेस असं देखील अक्षय डायरेक्टली तिला म्हणतो. आणि जेव्हा अक्षय तिला हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता जी रमा असते ती म्हणते की मी जाणारच आहे, पण काही झालं ना तरीसुद्धा मला ज्या गोष्टी हव्यात त्या घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. म्हणजेच काय तर माझ्या नशिबात ज्या काही गोष्टी आहेत त्या मला मिळवायच्याच आहेत. माझी मुलगी ही माझी आहे आणि मी माझ्या मुलीकडे जातीने लक्ष घालणार आहे.
आणि त्यामुळेच मला माझ्या मुलीची काळजी वाटते, बस इतकंच. आणि त्यासाठी मी जी आहे ती माझ्या मुलीची कस्टडी मिळवणारच, असं देखील आता रमा बोलत असते. अक्षय म्हणत असतो, तुला काही करायचं आहे ना ते कर, पण ती मुलगी माझी आहे. या 7 वर्षामध्ये तुला तुझ्या मुलीची आठवण आली नाही आणि आता त्या मुलीचा विचार तू इतका करायला लागलीस, असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलू लागतो. त्याच वेळेला आता जेव्हा अक्षय रमाला या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र तो तिच्या हाताला धरतो आणि हाताला धरून तिला आता धक्के मारत घराबाहेर काढतो. आणि जेव्हा तो तिला आता धक्के मारत घराबाहेर काढतो ना, तेव्हा मात्र आता जी रमा आहे ती अक्षयकडे पाहतच राहते. अक्षयला ती म्हणते की बघतच बसा मी या सगळ्याचा कसा बदला घेते ते. काही झालं ना तरी मी शांत बसणार नाही आहे. माझ्या मुलीसाठी मी लढणारच आहे आणि मी तुम्हाला कोर्टात खेचेन, एवढंही नक्की. तिनं आता हे सगळे मुद्दामून वाक्य म्हटलेली असतात, कारण तिला घराबाहेर जायचं असतं या सगळ्याचा शोध घेण्यासाठी, आणि म्हणूनच तर तिने घराबाहेर गेलेली असते. अक्षयनेच काढलेलं असतं, पण यासाठी तिला कोणताही चांगला ऑप्शन मिळालेलाच नसतो. घराबाहेर पडल्यावर रमाने आरोहीला कॉल केलेला असतो आणि रमाने आधीच आरोहीला पूर्ण ट्रेंड करून ठेवलेलं असतं. काही झालं तरीसुद्धा लक्ष ठेवायचा इरावती आजीवर. तर आता इरावतीचाच मोबाईल आरोहीने घेतलेला असतो. रमा त्याला म्हणत असते की बघ ना त्यावर लास्ट कॉल कोणाचा आहे, तर लास्ट कॉल केला आहे आणि तो नंबर ना आरोही रमाला देते. आणि त्याच वेळेला तिथं आता नेमकी आता इरावती आलेली असते. इरावतीला बघून आरोही घाबरते आणि इकडे रमा मात्र आता फोन ठेवून देते. आणि जेव्हा रमा फोन ठेवते तेव्हा आता त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेली असते. ते आता पार्वती आजीला बांधून ठेवलेलं असतं. तर आता रमा तिथे पोहोचल्यानंतर त्या ड्रायव्हरची चांगलीच धुलाई करते आणि तूच माझ्या आरोहीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास, तुला तर मी आता सोडत नसते, असं बोलून त्याला मारू लागते. आणि त्याच वेळेला तो सुद्धा तिला जोरात ढकलतो आणि त्यानंतर आता पार्वती आजीला बरं वाटतं. त्यानंतर आता रमावर तो हल्ला करायला जाणार तितक्यातच तिकडे त्याच्यावर हल्ला केला जातो. त्याच्यावर नेमका हल्ला कोणी केला असेल, अक्षय तिथे येऊन पोहोचला असेल का, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.